JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाची भाजणी कशी तयार करायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 200 ग्रॅम राजगिरा गाळून निवडून घेतला आहे। तसेच 200 ग्रॅम वरी म्हणजेच बगरही गाळून निवडून घेतली आहे। 100 ग्रॅम साबुदाणा निवडून घेतला आहे। 2 चमचे जिरे। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता बगर टाकून घेते आहे। तर कमी गॅसवर आपण बगर छान भाजून घेऊ। सारखे हलवायचे। हे सर्व साहित्य भाजताना आपण चांगली जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे हे जळणार नाही। सारखे हलवत राहायचे। बगरीचा थोडासा पांढरट रंग आला की आपण कढईतून बगर काढून घेऊ। परत पांढरा कपडा टाकला आहे सुती, त्यावर काढून घेते, म्हणजे बगर भाजलेली बगर ओलसर होणार नाही। मी आता साबुदाणा टाकून घेते कढईत। साबुदाणाही आपण अगदी छान असा हलवून भाजून घेऊ। साबुदाणा पण छान भाजून झाला आहे, छान मस्त फुलून आला आहे। आपण आता परत एक काढून घेऊ। आता आपण राजगिरा भाजून घेऊ। कमी गॅसवर आपण आता राजगिरा छान भाजून घेऊ। राजगिराही छान मस्त फुलून येतोय, त्याच्या लाया फुटताय छान। सारखे हलवून घ्यायचे आपण, जास्त लालसर नाही भाजायचा, ते कडवट लागतं पीठ मग। आता मी 2 चमचे जिरे टाकते, तेही भाजून घेऊ आपण राजगिऱ्यासोबतच। राजगिराही भाजून झाला आहे छान, मस्त लाया फुटत आहे त्याच्या। गॅस बंद करून घेते, परतीत काढून घेते। साहित्य आपण गार करून घेऊ। उपवासाची भाजणी छान गार झाली आहे। आपण आता हे सर्व मिक्स करून मिक्सरमध्ये दळून घेऊ बारीक। जास्त प्रमाणात असेल भाजणी तर आपण घरघंटीतूनही दळून आणू शकतो। तर मी मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात आता भाजणी टाकून दळून घेते। थोडं थोडं टाकून आपण दळून घेऊ। छान छान दळून झाले, मस्त भाजली बघा, बारीक झाले मस्त पीठ, छान खमंग वास येतोय मस्त पिठाचा। अशा पद्धतीने आपण सर्व दळून घेऊ। मी मोठ्या भांड्यात हे पीठ काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात सर्व पीठ छान बारीक दळून झाले आहे। आता आपले नवरात्रीचे उपवास सुरू झाले, त्यावेळी अशा पिठाचे थालीपीठ, दशमी किंवा उपमा आपण बनवून खाऊ शकतो। छान घरच्या घरी स्वच्छ व सात्विक अशी उपवासाची भाजणी पीठ तयार झाले आहे। 3 ते 4 महिने चांगले टिकते। तर मग आपण पण अशी भाजणी घरी नक्की करून बघा। आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।